बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने। शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरण्यावरून सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारला आहे। पवारांचा फोटो आणि नाव का वापरता असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे। शरद पवारांचा फोटो नाव कुठेही वापरणार नाही असं लेखी लिहून द्या असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। कोर्टाने सांगितले की तुम्ही त्यांचा फोटो का वापरता, त्यांचं नाव का वापरता। आम्ही त्यांना काही पुरावे दिले की हे अजूनही फोटो आणि नाव वापरतायत। त्यांनी त्याच्यावरती स्पष्ट निर्देश दिले की तुम्ही अंडरटेकिंग द्या की तुम्ही हा फोटो आणि हे काहीच करणार नाही। त्याचबरोबर त्यांनी असं देखील सूचित केलं की तुम्ही जर स्वतःला इतकी मोठी पार्टी आणि त्यांच्यापासून बाजूला गेले आहात तर तुम्ही एका नवीन सिम्बलचाही शोध घ्या, एक अल्टरनेटिव्ह सिम्बल शोधून ठेवा। जसे त्यांनी अल्टरनेटिव्ह सिम्बल शोधून ते आता निवडणुकीच्या मैदानात जायला तयार झालेत, तसं तुम्हीही अल्टरनेटिव्ह सिम्बल शोधा आणि तुम्ही तसंच करा। असं आहे, मी तुम्हाला सांगितलं की अधिकृत पक्षांना म्हणजे क्लिअर केलेलं आहे की आम्ही पवार साहेबांचा आम्ही कोणी फोटो यूज करू नये किंवा त्यांच्या नावाचा आपण वापर करू नये। आता एखाद्या व्यक्तीने किंवा काही ठीक आहे ते वापर जरूर झाला असेल, पण ते जे स्लाइड तयार करतात व्हॉट्सॲपमध्ये चालवण्यासाठी ते आमचे काही माणसं करत असतात आणि त्यामुळे एखाद्या माणसाची काही चूक झाली असेल पण त्यांच्याकडून किंवा पक्षांच्याकडून असा कुठलाही आदेश नाही। शरद पवारांचा फोटो आणि नाव का वापरता असा सवाल अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने केला आहे। पवारांची लोकप्रियता वेगळी आहे आणि तुमचा राजकीय पक्ष वेगळा आहे। अजित पवार गटाला शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरता येणार नाही। शरद पवारांचा फोटो आणि नाव कुठेही वापरणार नाही असं लेखी लिहून द्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दिले आहेत।